महाराष्ट्रात उष्णतेने अक्षरशः कहर माजवला आहे। काही जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचले आहे आणि सर्वात धक्कादायक म्हणजे पुढचे 3 दिवस अजून भयानक ठरणार आहेत। IMD कडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। तुमच्या जिल्ह्याचा नंबर आहे का हे नक्की पहा। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळ्याचा जोर वाढला आहे। विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे। खालील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले। अकोला 44 अंश सेल्सिअस ते 45 अंश सेल्सिअस, नागपूर 43 अंश सेल्सिअस अधिक, चंद्रपूर 45 अंश सेल्सिअस जवळ, जालना, परभणी, संभाजीनगर 42 अंश सेल्सिअस ते 44 अंश सेल्सिअस। या तापमानामुळे रस्ते अक्षरशः तापले आहेत आणि बाहेर पडणे धोकादायक ठरत आहे। भारतीय हवामान विभाग IMD ने स्पष्ट इशारा दिला आहे की पुढील 3 दिवस हीट वेव्ह अधिक तीव्र होईल। काही ठिकाणी तापमान 46 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते। रेड अलर्ट काही जिल्ह्यांमध्ये लागू, याचा अर्थ सामान्य लोकांसाठी धोका वाढला आहे। उष्णतेमुळे अनेक आरोग्य समस्या वाढत आहेत। हीट स्ट्रोक, उष्माघात, डोके दुखणे, चक्कर येणे, शरीरात पाण्याची कमतरता, डिहायड्रेशन, लहान मुलं, गर्भवती महिला आणि वृद्ध यांना सर्वाधिक धोका, डॉक्टर सांगतात। जर शरीर गरम वाटत असेल, घाम येत नसेल किंवा चक्कर येत असेल तर लगेच सावलीत जा आणि पाणी प्या। उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। शाळांच्या वेळेत बदल, दुपारच्या वेळेत काम कमी करण्याचे आदेश, बांधकाम मजुरांसाठी विश्रांती, सरकारी रुग्णालयांमध्ये हीट स्ट्रोकसाठी विशेष बेड, काही ठिकाणी पाणी टंचाई टाळण्यासाठीही उपाययोजना सुरू आहेत। या 5 गोष्टी नक्की करा। दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्या। बाहेर जाताना टोपी किंवा स्कार्फ वापरा। लिंबू पाणी, ताक, ORS घ्या। हलके आणि सैल कपडे घाला। दुपारी 12 ते 4 बाहेर जाणे टाळा। एक छोटी चूकही मोठा धोका ठरू शकते। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस तापमान उच्चच राहील। काही भागात ढगाळ वातावरण असू शकते, पण पावसाची शक्यता खूपच कमी, म्हणजेच उष्णतेपासून अजून काही दिवस सुटका नाही। तुमच्या शहरात तापमान किती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी अति व्हायरल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। ही माहिती आपल्या मित्रांनाही शेअर करा, कारण ही खबर खूप महत्त्वाची आहे।